हाय, आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं. हॉटेलला पोहोचताच सगळ्यात आधी मला तिथे दिसली म्हणजे ही तिथली बंगळी किंवा झोपाळ तुम्ही म्हणू शकता. बंगळीच्या मागे जी झाडं होती तिथे खूप सुंदर छोटे छोटे पक्षी होते, त्यांचा छान किलबिलाट ऐकायला येत होता. फुलं तर इतकी सुंदर होती, इतकं सुंदर त्यांनी गार्डन बनवलं होतं की ते बघूनच एकदम फ्रेश वाटायला लागलं. ही ट्रिप खरं तर ऋग्वेदमुळे प्लॅन झाली होती, कारण त्याला काहीतरी नवीन बघता यावं, काहीतरी एक्सपिरियन्स यावा छानसा, आणि हे वातावरण बघून आणि त्याला एन्जॉय करताना बघून खूप छान वाटत होतं. रूम मध्ये आलो आणि हॉटेलमधूनच जेवण मागवलं. आम्ही जसं जेवायला सुरुवात केली तशी याची अशी चुळबुळ सुरू झाली. सकाळी लवकर निघायचंय म्हणून रात्री झोपच लागली नाही, त्यामुळे झोप अजिबात झाली नव्हती. म्हणून पहिला झोप काढली, छान चहा पिलो, फ्रेश झालो आणि ऊन उतरल्यावर फिरायला बाहेर पडलो. ही ट्रिप अगदी शांततेत घालवायची होती, खूप काही फिरायचं नव्हतं. जवळपास एक वेना लेक होतं, तिथे गेलो. संध्याकाळ होताच तिथे हिवाळ्यासारखी थंडी वाटायला लागली होती. बरं झालं ऋग्वेदचे गरम कपडे मी सोबत घेऊन गेले होते, त्यामुळे गाडीत बसून सगळ्यात आधी त्याला ते घालून दिले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.